माझा. नमस्कार, मी यामिनी दळवी. बुलेटिनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आणि बुलेटिनची सुरुवात करूयात टॉप 25 बातम्यांनी. मुंबई काँग्रेसकडून जाहीरनामा प्रसिद्ध. मुंबईमधल्या वाढत्या प्रदूषणाच्या संदर्भात जाहीरनामा प्रसिद्ध. मुंबईमधलं प्रदूषण कसं कमी करणार या संदर्भामध्ये जाहीरनामा. पालघर नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये वॉर्ड क्रमांक 14 इथे फ्री स्टाईल हाणामारी झाली आहे. भाजपचे पदाधिकारी अशोक अंबुरे यांच्या जनसंपर्क कार्यालयामध्ये मंडपामध्येच भाजपचे कार्यकर्ते एकमेकांच्या विरोधामध्ये भिडले आहेत. पालघर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल. हिंगोलीमध्ये मोबाईलवरती श्रीराम बांगर यांचं स्टेटस ठेवल्याच्या कारणावरून तरुणाला मारहाण. श्रीराम बांगर हे संतोष बांगर यांचे भाऊ आहेत. दोघांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल. नांदेडच्या कवठा भागामधल्या मनपा रुग्णालयामध्ये एका वैद्यकीय अधिकाऱ्याला मारहाण झाली. संबंधित अधिकारी महिला कर्मचाऱ्यांना त्रास देत असल्याचा नातेवाईकांचा आरोप आहे. बीडच्या परळीमधील व्यापारी राहुल टाक यांच्याकडून गोळीबार. राहत्या घरासमोर 7 राऊंड फायर केल्याची माहिती. या प्रकरणी परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. पुण्यामधल्या नवले पुलावरती परिसरामध्ये पुन्हा एकदा स्थानिकांचं आंदोलन. नन्हे गावामधील नागरिकांनी नवले ब्रिज कात्रज बोगदा हा मृत्यूचा सापळा बनल्याच्या निषेधार्थ हे आंदोलन पुकारलं. नाशिकच्या देवळामध्ये एकाच कुटुंबामधील 4 मृतदेह आढळलेत. फुले माळीवाडा इथली ही घटना आहे. पती पत्नीसह दोन्ही मुलांचा मृतदेहामध्ये समावेश आहे. पोलीस या घटनास्थळाचा आढावा घेत आहेत. तपासही सुरू आहे. छत्तीसगडमध्ये 37 नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण. यामधील 26 नक्षलवाद्यांच्या नावावरती 65 लाख रुपयांचं बक्षीस आहे. 20 वेगवेगळ्या देशांमधल्या 104 स्काय डायव्हर्सचा गटाचा फ्लोरिडाच्या लेक वेल्सवरती विक्रम. शेकडो स्काय डायव्हर्सनी हजारो फूट उंचावरती अनोखी कलाकृती साकारली आहे. याचा व्हिडिओ सध्या व्हायरल झालाय. कॅलिफोर्नियामधल्या स्टॉकटन भागामध्ये गोळीबार झालाय. हल्लेखोराचा बर्थडे पार्टीमध्ये बेछूट गोळीबार. 4 जणांचा जागीच मृत्यू झालेला आहे तर 10 जण जखमी. या जखमींमध्ये 9 ते 12 वर्षांच्या मुलांचा देखील समावेश आहे. आणि यानंतर एक नजर टाकूयात हेडलाईन्स.